आज आपण करूया मस्त अशा मुगाच्या डाळीच्या पुरणपोळ्या. सण असले की आपल्याला कसं गोडाधोडाचं करावं लागतं. तर आपण एरवी चण्याच्या डाळीचं खातो पुरणपोळी, पण कधी कधी काय होतं, चण्याची डाळ पचायला जड असते. त्यामुळे अशा मुगाच्या डाळीचे पुरणपोळ्या केल्या ना की अगदी सुंदर, चवीला पण लागतात, होतात पण झटपट आणि पचायला पण खूप हलके असतात. तर आता आपण लगेच सुरुवात करूया. ही मी पाव किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. आता हिला स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं आणि कुकरला 2-3 शिट्ट्या करायच्यात आपल्याला. आता मी छोट्या कुकरला हे 3 शिट्ट्या देणार आहे. मुगाची डाळ पटकन शिजते, पण तत्पूर्वी आपण थोडंसं मीठ, चिमूटभर मीठ घालायचं याच्यामध्ये आणि थोडंसं तेल किंवा तूप घालायचं याच्यामध्ये. छान मौसूद शिजेल आपली. तर मी थोडंसं तूप घातलेलं आहे, तुम्ही तेल घातलं तरी चालेल. आणि आता याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. थोडीशी हळद पण घालूया आपण, म्हणजे छान असा मस्त कलर येईल त्याला. आता हे तुम्हाला हळद नको असेल तर नाही घातली तरी चालेल. आता आपण हा कुकर लावून याच्या आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आता आपला कुकर होतोय मुगाच्या डाळीचा, आपलं पुरणाचा. तर आता आपण पिठाची तयारी करूया, म्हणजे पीठ पण छान असं आपलं मुरेल. तर आपण इथे मी 2 कप पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, अजिबात मैदा वापरलेला नाहीये. 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि थोडंसं तेल घालणार आहे मी. थोडं अगदी पाव चमचा तेल घालायचं आपल्याला. आणि चिमूटभर कलरसाठी आपण हळद घालणार आहोत. तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातले तरी चालेल. आणि आता आपण हे पीठ छान एक मिक्स करून, आपल्याला पीठ हे घट्ट मळायचं नाहीये, सैलसरच मळायचंय. लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत आणि पीठ असं घट्ट नाही आपल्याला मळायचं, सैलसरच मळायचंय. एकदम सैल पण नाही मळायचं, एकदम घट्ट पण नाही मळायचं, असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी हे पीठ मळून घेते. हे बघा, असा गोळा मळून झालेला आहे. आणि आता आपण थोडंसं तेल घालूया वरती आणि परत एकदा मळून आपण एक 10-15 मिनिट, वेळ असेल तर अर्धा तास तुम्ही झाकून ठेवा. तर आता हे गोळा आपण छान परत मळून घेऊया आणि एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला छान झाकून ठेवायचं आहे. आणि मग नंतर जास्त जेव्हा एक 15-20 मिनिटांनी आपण त्याला छान असं मळून घेऊया परत. आता आपण असंच झाकून ठेवूया, तोपर्यंत आपला कुकर पण होतोय. आता आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण डाळ शिजली का बघूया. हा 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 हा, बघा छान शिजली आपली डाळ. आता काय करायचं, ही चाळणीमध्ये आपल्याला ठेवून पूर्ण त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये डाळ पूर्ण आपल्याला काढून घ्यायची, जेणेकरून ती पूर्ण, नाहीतर मग बघा पूर्ण याचं आपल्याला पाणी निथळून द्यायचंय. म्हणजे काय होईल माहिती आहे, पुरण आपले जास्त पातळ होणार नाहीये. आणि ते जे आपलं पाणी आहे डाळीचं, ते मस्त असं कटाच्या आमटीसाठी होऊन जाईल. आणि मी कटाची आमटी माझ्या चॅनलवर यूट्यूब चॅनलवर हे केलेली आहे. तर तुम्ही ते मी ह्याच्या पोळ्या दाखवल्या होत्या, रताळ्याच्या पुरणपोळ्या दाखवल्या होत्या, त्या पण अतिशय पौष्टिक आहे. तर त्या पुरणपोळ्यांबरोबर मी कटाची आमटी सुद्धा दाखवली आहे रेसिपी. तर तुम्ही नक्की बघा ती कटाची आमटी. तर आज आपण मस्त अशा पौष्टिक अशा मूग डाळीच्या पुरणपोळ्या बघणार आहोत. आता हे पूर्ण पाणी आपल्याला निथळून द्यायचं आहे आणि मग आपण याच्यात गूळ मिक्स करूया. आता मी कढईत घेतलेलं आहे आणि आपण 1 वाटीभर, मोठी वाटी आहे पाव किलोची, तर ह्या पाव किलोच्या वाटीने आपण गूळ घालायचा आहे चवीनुसार. मी थोडासा कमी घेतलेला आहे पाव किलोला गूळ. आणि हा आपण छान कापून बारीक घेतलेला आहे. आणि आता हा मिक्स करायचा आपल्याला. तुम्हाला जर जास्त गोड खायचं असेल पुरणपोळी, तर तुम्ही जास्त गूळ घालू शकता. 1 वाटीला 1 वाटीभर गूळ घालू शकता. मी थोडासा कमी घेतलेला आहे, पाव किलोला थोडासा कमी गूळ घेतलेला आहे, तो कापून घेतलाय. आता काही जण अर्धा गूळ अर्धी साखर घालतात, तसं पण तुम्ही करू शकता. आता हे पूर्ण आपल्याला सुक्क होईपर्यंत पुरण आपलं चांगलं परतून घ्यायचं आहे, आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि ते पूर्ण सुकलं पाहिजे आपलं पुरण.
आता हे पूर्ण आपण सुकेपर्यंत हलवत राहायचं, जायचं नाही कुठे, नाही तर मग ते खाली लागू शकतं. आपण गुळ घातल्यामुळे त्याला थोडंसं आता पाणी सुटलेलं आहे गुळाचं. आपण आता हे पूर्ण सुकं करून घ्यायचं आहे बारीक गॅसवर. बघा ते पातळ झालेलं आहे, ते नंतर घट्ट होत जाईल. आपण जसं जसं परतत राहू तसं तसं ते घट्ट होत जाईल. हे बघा बऱ्यापैकी आपलं पुरण होत आलेलं आहे, घट्ट असं होत आलेलं आहे. आणि मी 10 मिनिटं जवळजवळ त्याला परतताना तुम्ही कुठेही जायचं नाही, नाही तर आपलं हे मुगाच्या डाळीचं पुरण खाली चिटकू शकतं, लागू शकतं, जळू शकतं. त्यामुळे इथेच उभं राहून तुम्ही पुरणाकडे लक्ष द्यायचं, इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाहीये. आणि पुरण आता आपल्याला छान आता म्हणजे थंड झालं की ते आणखीन घट्ट होईल. पुरण कसं झालं तर एखादा चमचा वगैरे खोचून बघायचा, उभा राहिला तर आपलं पुरण झालेलं आहे. चमचा उभा राहतो किंवा काविलथा उभा करून बघायचा, तो जर उभा राहिला तर आपलं पुरण व्यवस्थित झालेलं आहे. तर आता हे आपण आपलं होत आले, 1-2 मिनिटं आपण आणखीन परतूया, म्हणजे तो छान असा गोळा तयार होईल. हे पहा सुकं झालेलं आहे. आणि ते जरा कोमट झालं की आपल्याला ते वाटायला घ्यायचं जाळीतून, किंवा तुम्ही मिक्सरमधून पण वाटा, किंवा चाळणीची पुरण चाळणीचे चाळणी मिळते त्याच्यातून सुद्धा तुम्ही वाटू शकता. तर आता हे आपल्याला झालेच आपलं. आता आपण काय करायचं, याला जराशी कोमट होऊन द्यायचं आणि मग आपण चाळणीमधून वाटून घेऊ शकता, किंवा तुम्ही हलकं मिक्सरमध्ये तुम्हाला वाटता येत असेल तर मिक्सरमधून पण तुम्ही वाटू शकता. तर आता याला जरा थंड होऊन द्यायचंय. हे पहा आता आपलं कोमट झालेलं आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये थोडी सुंठ पावडर घालायची आहे. सुंठ पावडर घालूया. आणि वेलची आणि जायफळ पूड घालायची आहे. म्हणजे छान आपण ते चाळणीमध्ये याच्या पुरण चाळणीमध्ये आपण घालणार ना, ते छान त्याला रगडून निघून वास छान येईल त्याचा. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. बघा आता घट्ट होत आलेलं आहे ना. आता हे आपण छान मिक्स करून चाळणीतून आपण पुरण चाळणीतून आपण वाटून घेऊया. छान मिक्स करते मी. आणि आता आपण पुरण चाळणीतून वाटून घेऊया. हे बघा आता मी चाळणीमध्ये थोडं थोडं पुरण घेते, आणि तुम्ही हाताने करा किंवा ह्याच्याने तुम्ही असं रगडून घ्यायचंय. छान आपलं पुरण मस्त असं खाली येईल. थोडंसं कोमट असतानाच हे पुरण वाटायला घ्यायचंय. हे बघा छान खाली असं मऊसूत पडतंय बघा, असं मस्त असं मऊ मऊ झालेलं आहे. आणि असंच मी सगळं करून घेते, वेळ लागेल करायला, असंच मी सगळं करून घेते. हा मस्त बघा आपलं मुगाच्या डाळीचं पुरण तयार झालेलं आहे. आता बस पोळ्या करायला घ्यायच्या आहेत. आणि किती छान बघा घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. बघा किती मस्त असा घट्ट झालेला आहे, असा गोळा बनतो त्याचा, म्हणजे छान घट्ट झालेला आहे. आता आपण याच्या पोळ्या लाटायला घ्यायच्या आहेत. आता अर्धा तास झाले आपल्या कणिक मळून. तर आपण थोडंसं तेल घालायचं आणि थोडंसं मळून घ्यायचं. परत थोडंसं तेल घालते. आणि आता छान आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक, म्हणजे आपल्या पोळ्या छान येतात. आता एक 4-5 मिनिटं चांगली आपली कणिक मळून घेऊया. आपण छान गव्हाच्या पौष्टिक अशा पुरणपोळ्या करतोय. आता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे. आणि एक छोटासा उंडा करायचा असा. आणि आपल्याला जेवढं मोठी पोळी करायची तेवढा उंडा आपण घ्यायचा आहे. आणि मध्ये खाली जाड ठेवायचा आणि साईडनी पातळ करून घ्यायचा आहे. पीठ लावा किंवा हाताला थोडंसं तेल लावलं तरी चालेल. जशी जमेल तशी तुम्ही पारी करा. थोडंसं तेल किंवा तूप लावायचं. आणि याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे.
पुरणाचं. हे पहा मी भरपूर असं घेतलेलं आहे सारण. आणि आता हे आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे, व्यवस्थित कडा सगळ्या घ्यायच्यात. जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आपल्याला. आणि हे पूर्ण बंद करून घ्यायचं. नंतर हाताला थोडंसं असं गव्हाचं पीठ लावायचं आणि हे सगळीकडे छान असं पुरण पसरून घ्यायचं. आणि आता आपल्याला पोळी लाटायला घ्यायची आहे. थोडंसं इथे गव्हाचं पीठ लावायचंय. गव्हाचं पीठ लावून पुन्हा जरा हाताने अशी दाबून घ्यायची, म्हणजे सगळीकडे सारण छान आपलं पुरण पसरेल. आणि आता आपण पोळी हलक्या हाताने लाटायला घ्यायची. फार जोर लावायचा नाही बघा, छान अशी लाटली जाते. आपण गव्हाचीच पोळी पुरणपोळी केलेली आहे. खूप अशी म्हणजे पौष्टिक आहे आपली पुरणपोळी. आता काही काहींना छोट्या आवडतात, काही काहींना मोठ्या आवडतात, त्याप्रमाणे तुम्ही उडणा घ्यायचा, पुरण घ्यायचं. आता ही आपल्या बऱ्यापैकी मोठी झालेली आहे पोळी. अजून आपण छान लाटून घेऊया. छान आपली पोळी लाटून झालेली आहे. तुम्ही पहा छान पातळ अशी पोळी लाटलेली आहे. आता ही आपण भाजून घेऊया तव्यावर. आपला तवा छान तापलेला आहे आणि आता आपण पोळी घालून घेऊया. बघा मी इथे इकडे तवा तापेपर्यंत 2 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. या 2 पोळ्या होईपर्यंत आपण आणि गॅस आपला व्यवस्थित तवा तापून द्यायचा आणि मगच आपण पोळी घालायची आहे. ही पोळी छान खाली होऊन खरपूस होईपर्यंत व्यवस्थित लगेचच्या लगेच घाई करायची नाही, पलटायची. तर हिला चांगलं आतून खालून खरपूस होऊन देऊया. आता आपण पलटूया. आहा हा हा, बघा आपल्या गव्हाच्या मस्त अशा आणि बघा त्या टम्म फुगतायत. किती सुंदर फुगली आहे बघा आपली पोळी. पोळी किती सुंदर अशी फुगलेली आहे. मस्त असं टमटमीत झालेली आहे पोळी. हा आपली ही पोळी पण झालेली आहे भाजून. आता आपण काय करायचं, दुसरी घ्यायची. बघा मी तुम्हाला जवळून पण दाखवते किती छान झालेली आहे बघा. आता अशीच मी दुसरी पण लाटून घेतली, ती पण मी तुम्हाला भाजून दाखवते. अशा मस्त पातळ झाल्या, कुठेही फुटलेल्या वगैरे नाही आहेत. छान झाल्यात आपल्या पोळ्या. आणि ते पण अगदी पौष्टिक, अगदी पचायला हलक्या अशा पोळ्या झालेल्या आहेत आपल्या. ही पहा आपली दुसरी पण पोळी झालेली आहे तयार. मी पण काढून घेते. हा हा हा, बघा किती मस्त अशा पौष्टिक अशा मुगाच्या डाळीच्या अगदी पचऱ्याला हलक्या असणाऱ्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहे. मी मस्त तूप घातलेलं आहे आणि आता मस्त खायचं आहे. देवाचा नैवेद्य अर्पण करून झालेला आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक पुरणपोळी अशी हे पण करून दाखवते. बघा किती सुंदर झालेली आहे. आणि शिवाय एकदम गव्हाच्या पिठाची असल्यामुळे खूप असं पौष्टिक आहे. किती पण खा, काही होणार नाही, काही त्रास होणार नाही. बघा किती छान याच्यात पुरण बसलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला खाऊन सांगते कशी झाली ती. मस्त याच्यावर असं तूप घालायचं. आमच्याकडे कटाची आमटी पण करतात. मी तुम्हाला फक्त आता मुगाची पुरणपोळी दाखवलेली आहे आणि ती पण पौष्टिक आहे. अजिबात त्रास होणार नाही. आपण मैद्याचा वापर केलेला नाही, चण्याच्या डाळीचा वापर केलेला नाही. तर ही अतिशय पौष्टिक अशी आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. तर मी खाऊन दाखवते. तोंडात अगदी विरघळेल अशी झालेली आहे. मग बघताय काय, घ्या करायला. मस्त अशी मुगाच्या डाळीची पुरणपोळी अगदी पौष्टिक आहे, हेल्दी आहे, पचायला सुलभ आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही नक्की करू शकता. चण्याच्या डाळीने कधी कधी त्रास होतो, मग तुम्ही मुगाच्या डाळीची पुरणपोळी करून बघा. आणि कशी झाली ती मला सांगायला विसरू नका. बाय बाय. बघताय काय, घ्या करायला आता पुरणपोळी. आणि हां, आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. बाय बाय.